नमस्कार मैत्रिणी, कोमल्स क्रिएशन यूट्यूब चॅनलवरून मी कोमल आपलं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे ना, आज निघाली आमच्या मुलांच्या स्कूलची ट्रिप आणि या ट्रिपमध्ये आम्हा मम्मी लोकांना पण इन्व्हाइट केलं होतं. त्यामुळे आम्ही इतक्या साऱ्या जणी निघालो आहे आणि शाळेत असताना तर मला कधी जमलं नाही स्कूल ट्रिपला जायला लावलंच नाही कधी स्कूल ट्रिपला जायला. त्यामुळं आत्ता मुलांसोबत जातो तर आनंद आमचा गगनात मावेना. कसं बी येड्यागत नाचायला लागलो आहे, वाटेल तसं म्हणजे एन्जॉय करतो आहे आम्ही सगळी मम्मी लोक आणि आमचा डान्स बघून आमची मुलं बघतच राहिली. आणि अशा प्रकारे आम्ही ना येवत 24ला आलेलो आहे. ह्या रिसॉर्टला यायचं आमचं 3-4 वर्षाचं प्लॅनिंग चाललं होतं, पण यायला जमलं नाही. आता मुलांच्या नादाने तरी यायला जमलं आणि इथं आल्या ना आम्हाला छान नाश्ता मिळाला. मिसळपाव आणि गोड शिरा आणि हे सगळं मुलांना खाण्यायोग्य होतं. अजिबात तिखट वगैरे नव्हतं आणि हे खाऊन झाल्यानंतर आम्ही बाकी ॲक्टिव्हिटी करण्यासाठी निघालो होतो. इथं पहिल्यांदाच आलो आहे त्यामुळे माहीत नाही, बघत आलो आणि इथली एवढी सारी खेळणी बघून आहे ना आमची मुलं इकडं पळू का तिकडं पळू, हे करू का ते करू असं चालू झालं. आणि मला खरं तर इथल्या सगळ्यांची नावं माहीत नाहीत, तरी पण मी तुम्हाला इथं काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आम्ही कशाप्रकारे एन्जॉय केलं ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघा, ह्या टायरवरून चालणं वगैरे, ही माझा दादू बघा. आमची मूर्ती लहान पण कीर्तिमान आहे. हे अजिबात कशाला घाबरत नाही, फक्त पाण्यात आलं नाही. आणि हा मैत्रिणीचा मुलगा हा घाबरत होता आणि हे आमच्या पोरीना इकडं पळ तिकडं पळ ह्यांना शोधण्यातच आमचा तर वेळ जात होता ॲक्टिव्हिटी करण्यापेक्षा. आणि लहानपणी करायला मिळालं नाही म्हणून पोरं घेऊन सोबत आम्ही सगळे करायला लागलो आहे आणि खरोखर त्याचा आनंद पण घेतो आहे. हे आर्चरी, बोटिंग, नंतर ट्रॅक्टर राईड, हे सगळं लहान मुलांना आहे, पण आम्हाला पण एन्जॉय करताना खरंच आनंद येतो आहे. आणि हे बघा गोल रोलर, हे आम्हाला करायचं होतं पण पोरं ओरडायला लागली. ह्यांना मध्ये घेतलं की कशी मध्ये गोलमाडायला लागली बघा. आणि हे क्रिकेट, लहानपणी मी इतकी खेळली आहे ना, खूप दिवसातनं खेळायला मिळालं. जवळजवळ 14-15 वर्षातून हे क्रिकेट मी खेळते आणि खरंच एवढा आनंद येतो आहे ना इथं. खरंच थकलेलं जे आपलं मन असतं ना ते इथं आल्यावर प्रसन्न होतं आहे. आणि हे सगळं करून झालं आम्ही ना आलो हुरडा पार्टी करायला. आणि हुरडा पार्टीत पण इतकं सारं हुरडा, मक्याची कणसं, गुडशेव एवढं सगळं खायला दिलं. आणि हे झाल्यानंतर रेन डान्स आणि वॉटर पार्ककडे आम्ही आलेलो आहे. आणि इथं ना इथं सुद्धा पोहायला मला खूप आवडतं. लग्नाच्या आधी कधी पोहलेली, त्यानंतर आताच पोहते. त्यामुळं किती पोहू कसं पोहू हे कळेना, त्यामुळं कसं बी उड्या मारते पोहते. आणि नंतर एवढं सगळं झाल्यानंतर आम्हाला छान जेवण असं मिळालं. एवढ्या ॲक्टिव्हिटीज केल्यानंतर एवढी भूक लागते आहे ना, अतिशय म्हणजे एवढं पोट भरून खाल्लं ना आम्ही. हे जेवण पण एवढं छान होतं ना, सांगण्याच्या जागेच नसतं. हे बघून आहे ना आमची मुलं तर आश्चर्यचकितच झाली, त्यांना धक्काच बसला. आणि नंतर हे ज्या राहिलेल्या होत्या ना त्या ॲक्टिव्हिटीज आम्ही केल्या. खरं तर एका दिवसात येऊनही एवढ्या ॲक्टिव्हिटीज होत नाही, तर वेळच मिळत नाही एवढ्या ॲक्टिव्हिटी करायला. इतक्या ॲक्टिव्हिटी आहेत. आणि हे रोपवे लाईन, ह्याच्यावर तर खरंच खूप मजा येते. पहिल्यांदाच असलं तरी काय करतो, त्यामुळे दिसेल ते आम्ही करतो आहे. आणि नंतर ट्रिप झाली आणि मॅम येत नाही आम्हाला बाय बाय करायला. ह्या प्रिन्सिपल मॅम आहेत. आणि कशी वाटली स्कूलची ट्रिप नक्की सांगा. चलो बाय.